गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्हाला मी हा पसारा दाखवतो आमच्या इथला. पहिला हे बघा, सगळं हा बघा. ॲक्च्युली हा स्टुडिओ आहे आपला आणि इथलं आहे ना भरपूर सगळा पसारा असा मध्ये आधी लावून ठेवलेला आहे. पडदे काढलेले आहेत. आता पडदे का काढलेत हे पण मी तुम्हाला सांगतो. खरं तर पडदे काढण्याचं कारण की आपले बाप्पा आलेले आहेत आणि गणपती बाप्पांसाठी आपण काहीही करू शकतो. सगळेजण बघतात ते डेकोरेशनसाठी कोणी काय करते कोणी काय करते आणि मग बाप्पांसाठी आपण काहीही करतो. मग तसंच हे जे पडदे होते ना, हे मागे पाहताय तुम्ही स्टुडिओचे पडदे, हे बघा. आता हा इकडं लावलेला आहे, हे इकडचे सगळे काढलेले आहेत. कारण की हे पडदे वापरलेले आहेत आपण डेकोरेशनला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला. मग तेच आत्ता तुम्हाला गणपती बाप्पाचं डेकोरेशन दाखवतो आणि ते कसं केलं काय केलं हे देखील सांगतो. खरं तर करत असताना डोक्यात नव्हतं की एवढं मोठं डेकोरेशन करायचं आहे म्हणून. ते होत गेलं ते आणि त्याच्यामुळे शूट काही केलं नाही ते आता फक्त तुम्हाला झाल्यानंतर दाखवतो आणि ते कसं केलं हे एक्सप्लेन करतो. तर चला, हे आपले पडदे गेलेले आहेत, कुठे गेले ते दाखवतो आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशन देखील तुम्हाला आमच्या घरचा गणपती बाप्पा दाखवतो. गणपतीचं बाप्पाचं दर्शन तर घेऊच, पण त्याआधी हा जो काय पसारा केलेला आहे हा पहिला सगळा आवरायचा आहे. हे बघा, आपल्या नवीन गॅजेटचं अनबॉक्सिंगची व्हिडिओ कॉल करायची होती, त्याच्यामुळे देखील हे सगळे सारव केली होती. आता हे सगळं पसारा आवरूयात आधी. सगळं आवरून झालेलं आहे आणि हे बघा, पावडर लावली होती, म्हणलं व्लॉगमध्ये जरा चांगलं दिसावं, पण सगळं घामाने पावडर केलेली आहे. आणखीन एक काम वाढवून ठेवलं आहे. आधीच काही काम कमी आहे का त्यात? हो का, हे एक काम आहे, रोज डेट बदलायला लागते हा ना. कामाचा व्याप काही कमी होता का? आज किती तारीख आहे? तेच दरवेळेस. आज आहे 29 तारीख, मग याच्यात 6लाच 9 करायचं. 9 29 तारीख, 29 ऑगस्ट. आज कोणतं वार? आज असं फ्रायडे झालं. हे एक काम मी वाढवून ठेवलं आहे. जाऊ द्या, शौक. ठीक आहे, झालं, आवरलं आता थोडं. आता जाऊयात गणपती बघायला, चला. नमो नमः अष्टविनायक नमो नमः. हे बघा, अलेक्सा स्टॉप, उगाच कॉपीराईट यायचा. हे बघा, हे आहे आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन. हे बघा, इथून असं. आता तुम्ही म्हणाल एवढं मोठं का केले? का तर आमच्याकडं असतात, गौरायासुद्धा असतात, त्याच्यामुळे एवढं मोठं डेकोरेशन केलेलं आहे. आधी तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवतो आणि मग त्यानंतर त्यामागची कहाणी तुम्हाला सांगतो मी. चला. आता तुम्ही डेकोरेशन पाहिलं आहे सगळं. आता याच्या मागची कहाणी सांगतो. खरं तर आहे ना, दरवेळेस आम्ही डेकोरेशन करताना ना, फक्त आहे ना, हे बघा, याच्या निम्म करत असतो. म्हणजे हे अलेक्सा जे आहे ना ठेवलेली, इथून इकडंच डेकोरेशन असतं आणि असा उभा असतो, इकडं असा गणपती असतो. आणि काय होतं की गौराई असल्यामुळं थोडी स्पेस जास्तच लागते. पण ह्यावेळेस विचार केला की दरवेळेस तेच डेकोरेशन नको, म्हणून मग फॉर अ चेंज म्हणून मग हे बघा, एवढं मोठं डेकोरेशन केलेलं आहे. आणि ते करायचं कोणताही प्लॅन नव्हता, फक्त करायचं आहे म्हणून
सुरुवात केली. आणि जसं जसं मग पहिलं बेड असाच ठेवला होता. परत ॲक्च्युली बेडवर जागा कमी असल्यामुळे थोडं बेडवरतीच बसवतो. मग बेड असा ठेवला. मग डेकोरेशनसाठी परत इकडून इकडून ह्या पट्ट्या मारल्या होत्या अशा. हे बघा स्प्रिंग वगैरे आहेत. त्या अशा उभ्या मारल्या होत्या. पण नंतर विचार केला नाही, आपण आता याच्यामागं डोर आहे, तो डोर जर बंद केला आणि काही 10 दिवस तरी लोक काय काय सहन करतात, आपल्याला एवढं सहन नाही करता येत का, की तो डोर जरी बंद झाला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून मग हे अख्खा फ्लोअरवरती हाफ पोर्शन सगळा डेकोरेशनसाठी वापरला आहे. आणि खाली जे पडदे होते ना, ते बघा हेच ते पडदे आहेत आपले ऑफिसचे. ते उलट मॅच झाले. बॅकग्राऊंडला डार्क आणि त्याच्यावरती व्हाईट कलरचं हा पडदा, असं हे मॅच झालं आहे. उलट खूप सुंदर असं डेकोरेशन दिसतं आहे. आणि हे पण प्लॅनिंगमध्ये नव्हतं. मी ॲक्च्युली दुसरा कपडा आणायला गेलो होतो, पण हा आणला. मग आता याचं डेकोरेशन, हे अख्खा रील एकच होता 55 फुटाचा. मग त्याचं डेकोरेशन कसं करायचं, काय करायचं ते समजत नव्हतं. म्हणून मग यूट्यूबला वगैरे पाहिलं सगळं, पण नाही पटलं ते आपल्याला. मग शेवटी आपणच डोकं लावलं की ते बघा हे असं, हे पांढरा दोरा आहे याच्यामध्ये, पांढरा दोरा तो इथून शिवून सगळा हे लावला. कारण गाठ मारली ना तर हे असं एकत्र येतं, असं बारीक होतं ते. त्यामुळे त्याच्यातून दोरा लावला आहे सगळ्या याच्यातून. बघा इथं तुम्हाला सगळीकडून दोरे दिसतील, असे दोरे लावलेत. आणि ते सरळ खाली सोडलं होतं असं सरळ. मग ते व्यवस्थित वाटत नव्हतं, मग काय करायचं. म्हणून मग इथं रस्सी लावून पाहिली तरी पण आवडत नव्हतं. मग शेवटी हेच चांगलं वाटलं आहे. बघा इथं रबर वगैरे लावलं आहे आणि थोडं मागं सोडलं डेकोरेशन टाईप, मांडव टाईप वाटण्यासाठी. आणि असं एक करून पाहिलं, दुसरं करून पाहिलं, मग ते चांगलं वाटलं. मग ते सगळ्यांनाच करून घेतलं. आणि त्यानंतर याच्यामध्ये पण ठरलं होतं की हेच असंच बांधायचं. पण नंतर विचार केला आपल्याकडे आहेत फुलांच्या माळा वगैरे आहेत, थोडं चांगलंही वाटेल. म्हणून मग त्याच्यामध्ये मध्ये फुलांच्या माळा टाकल्या. हे असं डेकोरेशन. आणि आपल्या लाईटचा जो स्टँड आहे ना, त्याचा उपयोग बघा. बघा हा मागं जो दिसतोय ना, हा लाईटचा स्टँड आहे याच्या मागं. तो आपण इथं सपोर्टसाठी उभा केलेला आहे. म्हटलं सगळ्या भिंतीवर खेळे नको, म्हणून तो तिथं सपोर्टला उभा केला आहे. आणि हे असं सगळं डेकोरेशन केलं. दरवेळेस फक्त अर्धं असतं, ह्यावेळेस पूर्ण करायचा प्रयत्न केला. आणि बऱ्यापैकी मला वाटतं चांगलं झालेलं आहे डेकोरेशन. आता ही नंतर स्प्रिंग आहे ना, थोडी अशीच मोकळी वाटत होती. मग काय करायचं, म्हणून मग हा वेल वगैरे आणून इथे लावला आहे. ती हंडी मस्त दिसते ना हंडीमध्येच. हे सगळं असं ओव्हरऑल डेकोरेशन. आणि हे डेकोरेशन करताना सगळ्यांनी मदत केली, म्हणजे घरातले आई वडील, बायको, वहिनी, भाऊ, सगळ्यांनी मिळून हे डेकोरेशन केलं आहे, हातभार लावला आहे. आणि फायनली असं डेकोरेशन झालेलं आहे. खूप 10 दिवस एवढं भारी वाटतं ना घरात. बाप्पा आहेत, रोज सकाळी संध्याकाळी आरती असतात. संध्याकाळच्या आरतीला मला घरी तर नाही थांबतात, कारण शूट असतात. त्याच्यामुळे मी संध्याकाळच्या आरतीला नसतो. आणि कधी कधी रात्री लेट झालं तर सकाळच्या पण आरतीला नसतो. म्हणून घरचे करत असतात आरती. आणि हा बल्ब बघा, तुम्हाला दाखवतो कसा आहे बल्ब. त्याच्यावरती व्हाईटच दिसतंय, पण टेरेस बघा, टेरेस. हां, खरं तर आहे ना, डेकोरेशन करताना आमची तर असं असतं की साडीचा छत द्यायचं, म्हणजे वरतून पण अशी साडी पाहिजे आणि साईडने पण साडी. कारण गावाला ती प्रथा होती की साडीचं छत पाहिजे असं. आणि आईचं तेच म्हणणं असायचं की साडीचं छत पाहिजे. मला असं वाटतं की पूर्वी साडीचा छत काय देत असतील तर त्यांना कापड वगैरे पूर्वीच्या ठिकाणी की मिळत नसतील, किंवा ते रेअरली मिळत असतील, म्हणून ते साडीचा वापर करून गणपती बाप्पासाठी छत वगैरे करत असतील. मग तेच म्हटलं की दरवेळी साडीचं छत का का थोडं वेगळं करूयात ना, म्हणून मग हे सगळं डेकोरेशन वापरले. तरी पण इथं वरती पाहू शकता, आईचं म्हणणं होतं की नाही नाही साडी पाहिजेच, म्हणून बघा इथं वरती सगळं साडीचं छत दिलेलं आहे. आणि बाकी डेकोरेशनला कापड वगैरे व्यवस्थित यूज करून हे डेकोरेशन फायनली झालेलं आहे. हे बघा आता गौरायांचं सगळं इथं ठेवलेलं आहे. असं हे स्टँड आहे गौरायांचं. इथं सगळं गौराया बसल्यानंतर हे सगळं हे आपल्या डेकोरेशनमध्ये जाणार आहे. आणि एकदा का गौराया बसल्या, साईडला एक गौराई असते, इथं एक गौराई असते, आणि पुढं ते सगळं त्यांचा साज असतो. आणि पुढे एक आणखीन पायरी करायची आहे, त्याच्यावरती सगळं नैवेद्य प्रसाद वगैरे ठेवायचं आहे. आणखीन थोडं डेकोरेशन वाढणार आहे. तर तुम्हाला गौराई बसल्यानंतर आता 31 तारखेला मला वाटते गौराया बसतात आहे, त्यावेळेस परत एकदा तुम्हाला हे डेकोरेशन कसं दिसते, काय दिसते हे दाखवतो. आता फक्त गणपती बाप्पा आहे, त्याच्यामुळे काय होतं की गणपती बाप्पा छोटे झालेत आणि मांडव मोठं झालं आहे. तर तेच जेव्हा गौराया बसतील ना, तेव्हा खरंच खूप भरभरून दिसेल सगळं. म्हणजे सगळं गौराया वगैरे, गणपती बाप्पा, पुढची पायरी वगैरे सगळं काही मस्त दिसेल. तेव्हा एकदा तुम्हाला दाखवतो. असं हे या वर्षीचं बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे. खूप
मोठं डेकोरेशन फर्स्ट टाईम केलेलं आहे. तर डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा.